महत्त्वाची बातमी आहे, पुण्याच्या सदाशिव पेठेत आग लागलेली आहे। रमेश डाईंग मधील टेरेसला आग लागलेली आहे। आगीची दृश्य समोर येत आहेत। भीषण आग ही लागलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेले आहे। रोहन, आगीचं कारण काय समोर येत आहे? प्रणिता, पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे अगदी शनिवार असेल, सदाशिव पेठ असेल, या मध्यवर्ती भागामध्ये अतिशय प्रसिद्ध जे आहे रमेश डाईंग आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी असतील किंवा स्वेटर असतील, हे सगळं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती कायम पाहायला मिळत असते। आणि याच रमेश डाईंगच्या टेरेसला जी आहे ती आग लागल्याची माहिती मिळते। सध्याच्या घडीला माहितीनुसार या टेरेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये कपडे जे आहेत ते ठेवलेले होते। नुकताच पावसाळा संपलेला आहे, रेनकोटसाठी देखील हे रमेश डाईंग जे आहे ते शहरभरामध्ये मोठे नावाजलेला आहे। त्यामुळे तो स्टॉक जो आहे तो टेरेसवरती होता आणि त्या सगळीकडे आग लागलेली आहे। आग पसरू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत, कारण का खाली संपूर्ण दुकान जे आहे ते कपड्याचं आहे। त्यामुळे आग जर पसरली तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी जो आहे तो वेळ लागू शकतो। त्यामुळे अग्निशमन दलाकडून आग जी आहे ती सध्या पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सध्याच्या घडीला 5 अग्निशमन दलाची वाहने जी आहेत ती घटनास्थळावरती पोहोचलेली आहेत। आणखी यंत्रणा लागली रोहन, या आगी संदर्भातली अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।